तुमचं लहानपण कसं होतं बाबा? लहानपण आम्ही 1ली ते 5वी लातूरच्या जैन शाळेमध्ये शिकायला होतो. हं. लहानपणी आई-वडील लातूरच्या शाळेमध्ये टाकलं होतं. म्हणजे आमच्या शिक्षणासाठीच इकडे आलेले होते. म्हणजे गाव सोडून. मग 5वी पर्यंत इथं राहिलो. मग थोडंसं आम्ही एक 5-10 वर्षाचं झालं असल्यामुळं मग परत आई-वडील इथं लोकांच्या इथं रूम करून भाड्यानं राहत होतो. हं. काही काही कारणास्तव आणखी परत गावाकडे जावं लागलं. मग आम्हाला त्यांनी तिथं काडगावला जिल्हा परिषद शाळा आहे. म्हणजे 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे हं. तांड्यापासून. मग आम्ही दोघं तिघ जण त्या शाळेमध्ये टाकलं आम्हाला. आम्ही 2-3 दिवस 4 दिवस 8 दिवस आम्हाला आई वडिलांनी बघितलं की ते शाळेमध्ये जातात का नाही? जातेत का काय. मग काय झालं आम्ही जायचो मग घरी त्यावेळेला जरा थोडस एवढं म्हणजे मोबाईल इंटरनेट टेक्नॉलॉजी ह्या नव्हत्या त्यावेळेस. मग आम्ही शाळेमध्ये ते काय त्यावेळेस आम्हाला सुविधा पण मिळायच्या नाहीत त्यावेळेस तेवढ्या. मग आम्हाला त्यावेळेस दप्तर त्या म्हणजे काय हायब्रिड पेरायचे त्यावेळेस जास्त लोक. त्यावेळेस बडी ज्वारी नव्हती आणि हायब्रिडच खाण्यासाठी योग्य होती त्यावेळेस. हं, हं. मग त्या हायब्रिडचं पेरणी झाली की ती 2-3 किलोची बॅग रिकामी व्हायची. आणि ते ते मग दप्तर. त्याला आम्ही चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. हं, हं. ते दप्तर घेऊन आपलं सगळ्यात चांगलं दप्तर वाटायचं आम्हाला त्या काळात. एकदम पॉश होतं ते. मग काय परिस्थितीच लक्झरी. तशी होती. हं. हं. मग आम्ही काय जरा शाळेत जात असताना अं, जायचो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये जिथं पाणी चालू असेल पाईपलाईन पाणी ते उसाला शेतात. द्यायची लोक. हो. त्या ठिकाणी आम्ही पाणी दिसलं की आम्ही थांबायचो तिथे. मग तिथं थांबलं की पाणी प्यायचं थोडं तिथंच खेळायचं. मग तेच तसाच टाइम पास करायचा आणि तिथंच वेळ घालवायचा. मग तिथं भूक लागली की आम्ही ते डब्बा तिथंच जेवण करायचं. आणि शाळा? आणि शाळेचं नाही शाळेत जायचंच नाही. शाळेचं खरं तर आम्ही म्हणजे जवळ सुद्धा शाळेच्या परिसरात सुद्धा आम्ही गेलेलो नसायचो. तिथं? हम्म. मग आम्ही तिथूनच वापस फिरायचो आणि घरी सांगायचो आम्ही शाळेत जाऊन आलो. 1-2 दिवसांनी विचारपूस केली आई वडिलांनी शाळेत. असं निदर्शनात आलं की त्यांनी एक पण दिवस शाळेत आलेले नाही. मग त्या आई वडिलांना लक्षात आलं की आपले जवळ लेकरं शिकणार नाहीत. मग आम्हाला त्यांनी रेणापूरच्या आश्रमशाळेत बोर्डिंग मध्ये टाकलं. मग लहानपणी तिकडं वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वेगवेगळ्या ठिकाणची मुलं आमच्या वयाची. मग ते अंबाजोगाई धारूर केज हं. असे परिसरातील समशापूर. त्यावेळेस लोकांची परिस्थिती पण बिकट राहायची आणि ते सगळे बोर्डिंग मध्ये वेगवेगळ्या लोकांचे संपर्क आले. मग तिथं पण आम्ही ते लहानपणीची सुरुवात म्हणजे अशी म्हणजे खोडकर असायची की तिथं पण आम्ही सगळे लोक एकत्र मिळून शाळेकडं दुर्लक्ष कमी, हं. अभ्यासाकडे दुर्लक्ष कमी आणि ह्याच्यामध्ये म्हणजे लक्ष देणारे लोक म्हणजे म्हणजे सर असायचे 5 वाजेपर्यंत. 5च्या नंतर आम्ही मग कुणाचा दबाव नसायचा. हं. हं. त्याच्यामुळं आम्हाला शिक्षणामध्ये आम्ही थोडस कमी राहिलो लहानपणी. हं. आणि मग तरुणपण कसं गेलं? तरुणपण तरुणपणामध्ये आम्ही म्हणजे 10वी संपलेली तरुणपण म्हणता येत नाही त्याला. 10वी दहावी बालपण कसं झालं? संपल्यानंतर हं. म्हणजे गावाकडे गेलो मी आई वडिलांकडे. गावाकडे गेलो त्याच वर्षी अनावधानानं माझे आई वडील वारले. मग त्या अशीच म्हणजे त्या परिस्थितीमध्ये हं. आम्हाला काही आई वडील नसल्यामुळं तर खूप मोठं संकट पडतं. मग ते आम्हाला काही सुचना झालं. हं. मग आमच्याकडं आईची आई आली.
आजी आमची. हं, मग त्यांनी म्हणले की घाबरू नको, मी आहे हं. आणि सगळं काही बरं होईल. आपल्याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. मग आम्हाला ते धीर आधार मिळाल्यामुळं मग आम्ही अजून थोडस म्हणजे ऊर्जा आली आणि मग तिथून मग म्हणजे थोडं जबाबदारी. स्टेबल झालो आम्ही. आणि मग तरुणपणात ती जबाबदारी स्वीकारली तुम्ही. ते सगळं झालं. पण ते काम जे ते तरुणपणापासून तुम्ही चालू केलं ना, ते करत राहण्यासाठी एक स्फूर्ती पाहिजे असते. ते एक मोटिव्हेशन म्हणूया आपण. मग ते तुम्हाला कोणाकडून भेटायचं? म्हणजे सल्ला कुठून मिळाला तुम्हाला, की हे करतच राहायचंय? बघा, आई वडिलांच्या नंतर सल्ला माझ्या आजीकडनंच मिळाला, की आपल्याला थांबायचं नाही. सगळं काही बरं होईल. जिथं तो काय अडचण येईल तिथं मी आहे. मग मी पण काही जास्त लोड द्यायचा नाही आजीवर. आजी मग त्यांच्या गावाकडं रेणापूरला 15 दिवस राहायची. आमच्याकडं 8 दिवस राहायची. पुन्हा 15 दिवस म्हणजे तिकडं जायची. आजीने म्हणजे सांभाळ केलाय हां. तुमचा. मग म्हणजे इकडं काही दिवस, काही तिकडं दिवस. मग आजीमुळं आम्हाला प्रेरणा मिळायची किंवा आहे कोणीतरी. मग काय व्हायचं, असे म्हणजे कामाला लागलो मी, की त्यावेळेला 15 वर्षाचा असताना मी कामाला गेलो लोकांकडे. त्यावेळेस मला 30 रुपये रोजगार मिळायचा. मग त्या 30 रुपये मध्ये आणि सायकलवर मी काडगावहून लातूरला कामाला यायचो त्यावेळेस. असे म्हणजे रस्ता एवढा खराब होता आणि माझे सायकलवर माझे पाय सुद्धा पोहोचत नव्हते बरोबर पॅन्डलवर. हं, त्या परिस्थितीमध्ये लातूरला यायचं. ते 180 रुपये आम्हाला आठवड्याचं पेमेंट मिळायचं त्यावेळेस. हं. त्या 180 रुपये मधनं कुटुंबाची जबाबदारी सगळी अंगावर असल्यामुळं 180 रुपये मधून 80 रुपये खर्च करायचे आणि 100 रुपये एका आठवड्यात. एका आठवड्यात. हं, मग ते सेव्हिंग करून ठेवायचं. मग ते तशा पद्धतीनं आमचं ते जशी सायकल तसंच आमचं जीवन पण चालेल. चालू केलं हं. हळूहळू. आणि त्या 15 वर्षाच्या काळात तुम्ही काम वगैरे चालू केलं. मग तेव्हा तुम्ही कोणाकडे बघून काम करायचं, की तुमचे आदर्श कोण वाटले तुम्हाला तेव्हा, त्या वयात? बघा, काम करत करत मला पुन्हा मग रेणापूरला जावं लागलं. मग त्यावेळेस मी कामच करत होतो. मग रेणापूरला गेल्यानंतर मी आजीकडे गेलो. आजीने घेऊन गेले मला. हं. मग त्या रेणापूर सारख्या ठिकाणी एक मला तालुक्याचं ठिकाण आहे. तिथे एकच इमारत सगळ्यात मोठी होती त्या काळामध्ये. हम्म. अक्कनगिरे म्हणजे श्यामदादा अक्कनगिरे. मग त्या इमारतीचं काम मिळालं. मग तिथं पहिलं काम तुमचं? पहिलं काम मिळालं तिथं. मग ते आजींची आणि ते श्यामदादा अक्कनगिरे यांची जास्त घसट असायची. मग त्यांनी सुद्धा त्यावेळेस माझ्यावर विश्वास टाकला श्यामदादांनी. हं. मग ते राहू द्या, जसं होईल तसं होईल, जसं करायचे तसं करू द्या म्हणून मला त्यांनी काम दिलं किंवा लहान वयामध्ये काम दिलं त्यांनी. मग तेव्हापासून तुमचा गाडा चालू मग झाला. ते काम, हो, तेव्हापासून मग ते काम चांगलं झालं. हं. ते काम इतकं चांगलं झालं की पूर्ण गावानं मग गाव माझं काम करायचे, आमचं पण करायचे, आमचं पण करायचे. म्हणजे कामात सातत्य असल्यामुळं, प्रामाणिकपणा असल्यामुळं कामं भेटत गेले. त्यानंतर मग सगळ्यात मोठा आधार म्हणजे माझे दैवत रमेश अप्पा कराड साहेब यांच्याकडं मी गेलो कामाला? काम मिळवण्यासाठी. हं, हं. म्हणजे मला काम म्हणजे आजपर्यंत पण काम माझ्यासाठी धडपड करणारा माणूस. हो. म्हणजे काम जर राहिलं तरच मी माझ्या कुटुंबाला किंवा म्हणजे बहीण भावंडाला मी सांभाळू शकतो किंवा या सगळ्या गोष्टी शक्य नाही. बिना. काम हो, नस हो. काम असलं तरच मी सगळं काही करू शकेन.
म्हणून मी कामासाठी गेलो. आप्पांना मी माझ्या वडिलांचा परिचय सांगितला. म्हणजे अगोदर आजोबा असायचे का त्यांच्याकडे हो. कामाला? मी असं म्हणजे सुभाष चव्हाण पेंटर यांचा मुलगा आहे. हम्म. आप्पांना सगळा परिचय सांगितला. मग आप्पांनी थोडक्यात म्हणले, "ठीक आहे, बघू." पण ज्यावेळेस मी जाताना सांगितलं, की माझे वडील असे-असे तुमच्याकडे काम करत होते आप्पा, आणि मी असं काडगाववाडी तांड्यातला मुलगा आहे आणि मला थोडंसं कामाची गरज आहे. मग तेवढ्या लहान वयामध्ये आप्पांनी सुद्धा मला काम दिलं. म्हणजे विश्वास टाकला. विश्वास टाकला माझ्यावर आणि मी आप्पांच्या विश्वासास पात्र राहून MIT कॉलेजचं काम करत राहिलो, विश्वासपात्र करत राहिलो, क्वालिटीमध्ये करत राहिलो. आप्पांचा विश्वास म्हणजे हे करत गेलो, म्हणजे तडा जाऊ दिला नाही. मग तिथनं मग मला एक वेगळं वळण मिळालं, काम मिळालं, आप्पांचे आशीर्वाद मिळाला. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी आप्पांना सर्वस्व मानून माझ्या कुटुंबाला तुम्हाला लेकरांना सगळ्यांना थोडं बऱ्यापैकी शिक्षण द्यायचा प्रयत्न केला. कारण त्यावेळेस हो. मग त्यावेळेस ते श्रीराम विद्यालय म्हणून रेणापूरला होतं. त्यावेळेस माझी परिस्थिती नसल्यामुळं मी त्याच शाळेमध्ये घातलं. म्हणजे तिथल्या शाळेमध्ये शिक्षण देऊन लेकरांना काहीतरी बनवावं आपल्या. आता आपल्या समोर आपलं तर झालं, पण मी काही करू शकलो नाही, पण मी लेकरांना काहीतरी बनवू शकतो असं प्रेरणा, ऊर्जा आणि जे काही साहेबांकडनं म्हणजे राहून जे शिकायला मिळालं, अध्यात्मामध्ये म्हणा किंवा राहणीमानामध्ये, कामामध्ये सुसंगतपणा कसा असावा आणि कसं राहावं, कसं जगावं, हे सगळं मला माझ्या दैवत माझे रमेश अप्पा कराड साहेबांकडनं हे मी तिथंच घडलो आणि आतापर्यंत मला काम कमी नाही आजपर्यंत. आणि रोज म्हणजे ते तुम्ही तरुणपण तसं तुम्ही जगले आणि आज जर तुम्हाला पुन्हा परत संधी मिळाली तरुण व्हायची, तर तुम्ही काय कराल? काय बदल घडवायला आवडतील तुम्हाला तुमच्या आज आयुष्यात? कोणती गोष्ट? मला तरुण व्हायची संधी जर आज मिळाली तर मी लोकांना एकच संदेश देईन, तरुण पिढीला, की प्रत्येक माणूस हा काय पण घडू शकतो, खूप मोठा होऊ शकतो, पण त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे, वेळेचं भान ठेवलं पाहिजे. वेळ फक्त आपली वाया जाऊ देणार नाही पाहिजे. तुम्ही वेळेकडं जर वेळ तुमच्यासाठी आहे, पण तुम्ही पण वेळेत काम करा. आणि लोक म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही किंवा मला टाइमच पुरला नाही, हे अशक्य म्हणजे असं बोलणं हे काही मला काही लोकांचं. आणि बाबा तरुणपणात म्हणजे तुम्हाला आज पण पॉलिटिक्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, तर मग तुम्ही आजच्या वयात जे तुम्हाला करू शकता येत नाही, कारण खूप साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणा किंवा दुसरे काही गोष्टी असतात ज्या अडवून ठेवतात, तरुणपणे तुम्ही सोशली ॲक्टिव्ह राहिला असता का? म्हणजे पॉलिटिक्स आवडलं असतं का तुम्हाला त्यावेळेला? बघा, पॉलिटिक्समध्ये मी खरं तर माझ्या दैवतामुळं मी पॉलिटिक्समध्ये आलो, आप्पांमुळं. कारण पॉलिटिक्समध्ये जायचा वेळ आमच्याकडे नव्हताच, कारण आमच्या समोर फक्त जबाबदाऱ्या होत्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या. त्याच्यामुळं तिकडं आम्ही जाणं अशक्य होतं. पण हळूहळू सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला मला आवड निर्माण झाली आणि मला असं वाटायचं की आपण आवड ह्याच्यामध्ये निर्माण केली पाहिजे, ह्याच्यामधून सामाजिक काम होईल, लोकांचं काय जी काही कामं आपल्याकडनं शक्य होईल तितकं साहेबांच्या माध्यमातून त्या लोकांची कामं करण्यामध्ये थोडंसं बरं वाटायचं आणि ती कामं सुटायची लोकांची.
हम्म. काही लोकांची कामं सुटले. तर एवढाही मोठा नाही मी, पण काही कामं आप्पांनी म्हणजे एखाद्याला समजा काम मिळवून द्यायचंय, नोकरी पाहिजे. नोकरीसाठी मी शिफारस केली साहेबांना. तर त्यावेळेला काही म्हणजे 1-2-3 लोकांना आप्पांनी नोकरी पण दिली. पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे चांगला झाला. हम्म. व म्हणजे यांच्या शब्दाला तिथं मान आहे, किंमत आहे. मग याच्यामधून सामाजिक कामं जास्त व्हायला लागली माझ्या हातून. मग त्याच्यातून काय झालं, की मग मला वाटलं, की आप्पांनी आपल्यासाठी एवढं केलंय. मला म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये काम दिलं. त्या कामामुळं मी सगळं म्हणजे माझा व्यवसाय उभा करू शकलो. मी माझ्या कुटुंबाला सांभाळू शकलो. मग ह्याच्यामुळं मग आपल्यालाही काहीतरी मला काही ओझं नाही उचलायचं, पण लोकांचे काम करत, करत लोकांना जर आपण चांगला संदेश देत गेलो, चांगले कामं करत गेलो, तर ते लोकं एक आपल्याकडं कसे वळतील, आपल्याला कसं मानतील. मग तो काम मी माझ्या सामाजिक कामातून, राजकीय कामातून करत गेलो आणि त्याचा थोडासा फायदा माझ्या दैवताला थोडाफार कधी कुठेतरी फायदा होईल म्हणून मी ते काम करत जायचो आणि त्याचा फायदा थोडा झाला. लोकांनी विश्वास टाकला आणि मला म्हणायचे, "दिलीप, काही टेन्शन घेऊ नको. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत. आम्ही आप्पांसोबत आहेत." आणि त्याचा फायदा पॉलिटिकलमध्ये झाला. आणि त्या फायद्यासाठी आम्हाला कंटिन्यू 17-18 वर्षे काम करावं लागलं. त्यावेळेला तो फायदा कुठेतरी झाला. मग त्याला म्हणजे दीर्घकाळ लागतो कुठल्याही गोष्टीला. एवढं सहज सोपं कुठलीच गोष्ट भेटणार नाही संघर्ष केल्याशिवाय. हो. आणि आताच तुम्ही जसं मेन्शन केलं व्यावसायिकमध्ये तुम्ही घुसलात आणि व्यावसायिकमध्ये जेव्हा शिरला ना बाबा तुम्ही, तेव्हा अपयश तर आलंच असेल ना? म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेवढं ते पाहता नाही आलं. मग त्या अपयशाला कसं सामोरं जायचं आणि कसं तुम्ही स्टिक टू राहिले की हे करतच राहायचे म्हणून? जीवनामध्ये चढ उतार दोन्ही असतात हो. आणि अपयश हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. होय. मग अपयश मिळाल्याशिवाय यश भेटणार नाही. अपयश यायचं. मग त्यावेळेला खूप काही म्हणजे कठीण परिस्थिती राहायची. लोकांना काम लावायचा, रोजगार द्यायचा, लोकांचं पेमेंट करायचं. या सगळ्या गोष्टी राहायच्या. कधी मग कुठल्या कामात आम्ही रिवर्स यायचो. मग ते खचून न जाता, तिथं न थांबता म्हणजे स्लो स्पीडनं कसं चालता येईल, हळू कशी म्हणजे झेप घेता येईल. असं काय होतं माहिती आहे का, काही लोकांना म्हणजे लगेच पाहिजे म्हणजे असतं सगळं. सगळ्या गोष्टी मी होते त्यातली एक. म्हणजे तसं नसतं ते. ते हळूहळू सगळं काही भेटतं, पण ते दीर्घ काळानंतर त्याला टाइम पिरियड द्यावा लागतं सगळ्यांनाच. तर ते त्या टायमिंगमध्ये सगळं सगळ्यांना मिळतं. मिळायचं. बाबा तुम्ही हे सगळं प्लॅनिंग करत करत गेलो की तुम्हाला काम मिळत गेलं आणि ते परत मोठं होत गेलं, तुम्ही त्याच्यासाठी खचलो की सगळं प्लॅन वाईज केलेलं? बघा, मी जीवनाचे कौटुंबिक प्लॅनिंग तर केली, कारण मला राहायला घर नव्हतं. मी लोकांच्या जागेमध्ये डब्बा मारून राहिलो होतो. मग त्या वेळेस अशी परिस्थिती होती की आता आपल्यासमोर पर्याय नाही. काम म्हणजे प्लॅनिंग केल्याशिवाय पर्याय नाही. कारण ज्या वेळेस माझे लेकरं समजा तुम्ही लहान असायचो, मग आता आज ठीक आहे त्या डब्यामध्ये राहू आपण, पण हळूहळू माझे 2 मुली आहेत मला. म्हणजे यांचं म्हणजे तुम्ही मोठे झाल्यानंतर मग कसं म्हणजे कुठलं घर राहील, कसं राहील, शिक्षण कसं राहील किंवा काय करावं लागेल. आणि हे तर खरी ऊर्जा मला माझ्या लेकरांकडनं पण मला मिळाली. 2 मुली म्हणजे ह्या लोक म्हणतात ना, मुलगी नको म्हणजे ते काय माझ्या त्या ह्याच्या बाहेरच आहे ते. भागच वेगळा आहे तो. तुमच्यामुळं मला ऊर्जा मिळायची मुलांमुळं. मग मी काहीतरी आपला एक प्लॉट राहावा, आपलं घर राहावं, आपलं छताचं घर राहावं. हे तुमच्याकडं
तुम्ही वयात येईपर्यंत तुमचं पुढचं शिक्षण 10वीचं शिक्षण चालू होण्याच्या आधी की आपल्या ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत घरापर्यंत. म्हणजे तुम्ही बेसिकली सगळं प्लॅन केलेलं अगोदर. मग ते मी केलं आणि सगळं काही प्लॅन वाईज जातं का? प्लॅन वाईज जातं, केल्यावर होतं. हम्म. आधी केलीची पाहिजे, केल्याने सगळं होतं. हम्म. आणि बाबा माझ्यासारख्या यंगस्टर्सना जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर ते कोणता सल्ला असेल, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला संदेश कुठला द्याल तुम्ही? बघा, पुढच्या पिढीला सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. हम्म. ते इंटरनेट असेल, मोबाईल असेल किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला आता सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी जागेवर मिळायला लागल्यात. हो. त्यावेळेस त्या गोष्टी हयात नव्हत्या. हा. त्याच्यामुळं तुम्ही, माझा एक महत्वाचा संदेश तुम्हाला राहील की ते मन आहे ना, वाचाल तर वाचाल. हा. आंबेडकर, पुस्तकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं वाचाल तर वाचाल. हा. तर तो तुम्ही जर सातत्य ठेवलं, अभ्यास केलं, कुठल्याही क्षेत्रात काम केलं, मग व्यावसायिक असेल, नोकरीचं असेल, तुम्ही टार्गेट ठेवा, तुम्ही एक शिखर ठेवा तुमचं. हम्म. आणि कसं त्या शिखरापर्यंत पोचायचंय हे तुम्ही ठरवा. होतं आणि होणार, 100% होतं. अपयश थोडाफार येईल, पण यश तुमच्या जवळच राहील त्यावेळेस. काय काय होतं, काही लोक यशाच्या एकदम जवळ जाऊन थांबतात. हम्म. ते यश थोडं एकाच पावलावर पुढं असतं. ते बरोबर आहे. हम्म. हे सांगा, वाचाल तर वाचाल. पुस्तकी पण वाचली पाहिजे. हो. ऍट लास्ट बाबा, आपण जीवन जगताना आपल्याला आनंद दुःख येतच राहतात. मग जर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायला लावली तर, म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आणि सगळ्यात मोठा आनंद, आनंदाचा क्षण तो कुठला शेअर कराल तुम्ही? बघा, दुःख दुःख म्हणजे सगळ्यात मोठं दुःख मला माझ्या आई वडिलांनंतर मला ज्या आजीनं माझ्यावर प्रेम केलं होतं, म्हणजे मला आधार दिला होता माझ्या जीवनात, म्हणजे सगळे चढ उताराला साथ देणारी माझी आजी. हम्म. ज्यावेळेस आजी निघून गेली, म्हणजे आजी माझी वारली, त्यावेळेस मला सगळ्यात मोठं दुःख झालं. आणि आनंद 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 हा सगळ्यात मोठा आनंद मला माझी पत्नी, माझी तुमची आई, 12 वर्ष ज्यावेळेस मी सतत दवाखाना करायचो, सतत हॉस्पिटल करायचो, मग ज्यावेळेस त्यांचं निदान लागलं हॉस्पिटलमध्ये 12 वर्षानंतर, ते 10 लाख पेशंट मधनं एक पेशंट असतं. आणि मला त्यावेळेसच्या डॉक्टरनी सांगितलं होतं, मिराजा सरने, की हा तुमचं खूप मोठं नशीब आहे की हा निदान लागलं, की हे डॉक्टरांची पण चूक नसते याच्यामध्ये, की हा आजारच कोणाला नसतो. मग तो ज्यावेळेस त्या आजाराचं निदान, त्या रोगाचं, त्या आजाराचं ज्यावेळेस निदान लागलं, त्यावेळेस माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण. तो सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण होता. हो. थँक्यू बाबा. माझ्या काहीच प्रश्न आहेत, तसं आपल्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे मला तुमच्याकडनं शिकण्यासाठी आणि लोकांना तुमच्याकडनं शिकवण्यासाठी. असं खूप काही आहे आपण बोललो तर, पण आजसाठी आपण इकडेच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.